नमस्कार सर्वांचं, श्वेताचित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे संडे, तर आम्ही आलो आहोत कोपेश्वर मंदिरात. तर हा मंदिर प्राचीन काळातील आहे आणि या मंदिरा म्हणजे 400 वर्षांपूर्वीचा मंदिर आहे आणि खूप रेखीव बांधकाम आहे, दगडामध्ये काम केलेलं आहे या मंदिराचं. तर सर्वजण आम्ही पहिले नरसोबाच्या वाडीला गेलो होतो, कारण का तिथे लहान मुलांसाठी आज हे होतं जे पूजाविधी होती. तर ते कार्य म्हणजे भरपूर गर्दी असल्यामुळे मग हे मंदिर जवळ होतं, तर मग आम्ही इकडे दर्शनाला आलो. आणि वातावरण एक नंबर, प्रसन्न वातावरण. त्यात पाऊस तर पडत होतं, पाऊस चालूच होता. आम्ही गेलो ना घरातून निघाल्यापासून पाऊस चालूच होतं. आणि आजूबाजूला ज्या मूर्ती होत्या तर खरंच खूप म्हणजे दगडात काम केलेल्या होत्या आणि खरंच म्हणजे अप्रतिम मूर्ती वगैरे. आणि बांधकाम बघा पूर्ण मंदिराचा दगडामध्ये केलेला आहे. आणि झाडे, पिंपलाची झाडं पण खूप मोठी आहेत. आणि ह्या मंदिराची स्टोरी आहे की म्हणजे ज्यावेळेस सतीचं प्राण गेलं त्यावेळेस शंकरांना एवढा म्हणजे क्रोध आला होता की ते भरपूर कोपले होते आणि त्यांचा राग शांत ह्या ठिकाणी झाला होता, अशी ती स्टोरी आहे. तर मला पण एवढी माहिती नाही, पण त्या काकी सांगत होत्या त्यामुळे माहिती आहे. तर इथे म्हणजे पूर्ण बांधकाम तुम्ही बघू शकता. फोटो वगैरे घ्यायला मनाई होती, म्हणजे फोटो वगैरे काढायला, तरी मी त्यातूनच असं जेवढं दाखवता येईल तुम्हाला सर्वांना म्हणून प्रयत्न केले व्हिडिओ करायचे. तर आम्ही बसलो होतो आणि बघू शकता पूर्ण काम दगडात आहे पूर्ण. आणि मुघल काळातील लोकांनी ज्यावेळेस म्हणजे मुघलांनी या मंदिरावर आक्रमण केला होता त्यावेळेस ह्या सर्व मूर्त्या दिसतात ना, त्या सर्व तोडफोड केली होती मंदिराची. तर त्या तुम्हाला मूर्त्या दिसतात बघा, अर्ध्या तुटलेल्या वगैरे. तर हे मुघलांनी हल्ला केला होता त्यावेळेस. सर्व मूर्ती किती छान मूर्त्या आहेत, पण सर्व त्यांनी तोडल्यात. फक्त बोलतात ना ते देवापर्यंत पोचले नाही, कारण का त्यावेळेस काहीतरी माशा वगैरे असं त्यांच्या मागं लागून मग ती सर्व पळून गेली. पण कसं शक्ती आहे, दैवी शक्ती असतेच. तरी बघा मूर्ती किती छान आहे, पण सर्व ती त्या लोकांनी तोडल्यात त्या. आणि या बाहेरचं मंदिर बघू शकता. तर आमचं दर्शन खूप छान झालं. मी पण फर्स्ट टाईमच आली होती इकडे. आणि पाऊस तर होता, पाऊस चालूच होता. मग दर्शन तर खूप छान झालं आणि निघालो आम्ही बाहेर. तर तुम्हाला दाखवते बाहेरचं. खरंच खूप म्हणजे मला तर लय आवडलं मंदिर, एवढं भारी मंदिर. पण ह्याच गोष्टीचं वाईट वाटत होतं की एवढं म्हणजे त्या काळात त्या माणसांनी, कलाकारांनी ह्या मूर्त्या घडवल्या असतील आणि सर्व मूर्तींचे नाक तोडलेत, नाक, कोणाचे हात पाय, असं मूर्तींचं सर्व ते मुघलांनी तोडून टाकलंय ज्यावेळेस आक्रमण केला होता तेव्हा. आणि मग आम्ही गेलो, कालभैरव मंदिर आहे तर तिकडे पण दर्शनाला गेलो. तिथे आम्ही 11 वेळा कालभैरव मंत्र बोललो, कालभैरवाष्टक मंत्र 11 वेळा जप केला. कारण का सर्व आज देवधर्मच आम्हाला करायचं होतं, कारण का आल्यानंतर परत होत नाही यायला, कामं काय संपत नाही. त्यात आमचे फोटो वगैरे म्हणजे एक आठवण म्हणून सर्व ग्रुपचं चालूच होतं. आणि छान झालं, देवदर्शन खूप मस्त झालं. आणि नंतर पोचलो आम्ही नरसोबाच्या वाडीला. तर गर्दी खूप कमी झाली होती, कारण का बाहेरून पण साताऱ्याची पण भरपूर म्हणजे मुलं आलती, लहान मुलं. तर हे बघा प्रत्येक सणांची प्रत्येक माहिती म्हणजे समोर फ्रेम ठेवलं आहे, जसं म्हणजे अशी पूजा करायची आणि ते सर्व असं
सर्व माहिती तर ती पण मी व्हिडिओ केली. का तर बाकीच्या गोष्टींसाठी व्हिडिओ वगैरे काढून देत नव्हते, स्वामींच्या म्हणजे फोटोचे वगैरे व्हिडिओ काढून देत नव्हते. तर मग जेवढं मला होईल तेवढं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तर हे आम्ही नरसोबाच्या वाडीला पोचल्यानंतर वरती ही सर्व म्हणजे अशी हे केली होती माहिती वगैरे सर्व. झाली पूजाविधी छान झाली. रुद्रासाठी जे होतं काम ते पण आमचं झालं. मेन रुद्रासाठी आम्ही गेली होती, म्हणजे जो तो स्वतःच्या लहान मुलासाठी गेला होता. कारण का तिथे म्हणजे सरस्वती विद्या असं हे होतं, पूजा होती. तर भरपूर आले होते, पण व्हिडिओ कसं काढून देत नाही, काय काढून म्हणजे असं कोण बोलतील आहे आणि मी काढलंच नाही व्हिडिओ. तर नंतर मग आता नरसोबाच्या वाडीला आम्ही गेलो. तिथे दर्शनासाठी, दत्तांच्या दर्शनासाठी आम्ही गेलो, दत्त महाराजांच्या. आणि आजूबाजूला खूप दुकानं पण आहेत. छान आहे वातावरण पण तिकडलं छान आहे. नक्की जावा तुम्ही, नक्कीच खरंच दर्शन घ्या. कारण का जो काही पाऊस तर खूप होता, रुद्र पण खूप दमवत होता, तरीही छान झाले सर्व दर्शन. पाऊस पण खूप होता बघा. दर्शन छान झालं आमचा, दर्शन वगैरे मस्त झाला. पाऊस होता, नदीला पाणी पण खूप आलं होता. आणि जेवढं दाखवण्यात येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की जावा नरसोबाच्या वाडीला दर्शन घेण्यासाठी. धन्यवाद.